कुठे गेला पांढरा केस कसं काय आला इथं? तुम्ही हे काय लावलंय त्या ह्याच्यावरती? ते पाणी थांबत नाही. थांबतो होतं काय म्हणजे सक्सेस आहे का? बऱ्यापैकी बरं. तसं काचावर जास्त बुन दिसतात. हा पांढरा केस कसं काय आला इथं? पांढरा लागली केस. हाय गाइस, very good morning. This is Swapnil. मजाक कर रहा हूँ यार, सही लग रहा है ना? हेयर कट वगैरह कर लिया मस्त एकदम. एंड क्या, कुछ नहीं, बस यही बोर हो रहा था इसलिए सोचा कि व्लॉग बनाऊं. सही दिख रहा है ना आज तुम्हारा भाई? यस आई नो. ये पीछे वाली जगह है ना, इधर मेरे को फ़ोटोज़ खींचनी है. सही लग रही है, खींचेंगे कभी ना कभी. मैं तो सोच रहा था आज ही खींचूँगा, लेकिन लेट्स सी टाइम मैनेज होता है कि नहीं. बाकी तो सब बढ़िया. कळ नाही पण ते डोळ्या पूर्ण येते. चौकातच लावलंय अजून. हो, आखी गर्दी. लोकांना त्रास आहे. तरी काल नशीब की रविवार होता, नाहीतर काय विषय झाला असता. आता आम्ही पोलीस आले पोलीस तसंच करायला. मग काय तेच ना पॉलिटिक्स. कारभारी अजून कोण असते? हे सगळं वाटून केलं काय तर काय. मला तर हे मोदीचं पण सगळं स्कॅमच वाटतं अजून. मोठा स्कॅम आहे, लय मोठा स्कॅम आहे. 2,10,000 मला कशाला म्हणतात? तुम्हाला माहिती ना काय म्हणतात ते? हा 2 लाख नाही, 2,10,000 कोटी, 4.25 लाखापर्यंत गेलं ते. नाही, 2,10,000 कोटी आपल्या देशावर कर्ज केले. 50 लाख होतं काँग्रेस. 50 नाही, 64 लाखाचं, 64 लाख कोटीचं कर्ज होतं. आता केलंय 4.25 लाख कोटीचं. म्हणजे कुठं नेलंय? 4 पट जास्त कर्ज नेऊन ठेवलं डोक्यावर लोकांच्या. एवढं असतं. आणि कितीतरी गोष्टी आता समोर आल्या त्याच्या निगेटिव्ह. आहे ना. एक त्याची योजना की बाबा त्यातनं काहीतरी आउटपुट निघले असं काय का? मला तर नाही वाटत. नोटबंदी काय त्यातनं आउटपुट काय? नोटबंदीने फक्त एक गोष्ट झाली, देशामध्ये पैसा किती एवढं कळलं. पण त्याच्यापासून चांगल्या गोष्टी झाल्यात नाही असं नाही, पण किती प्रमाणात झालं. लय लोकांची नुकसान झाली. कोविड मध्ये गरिबांना त्रास झाला हो. मग काय सगळे ते अदानी अंबानी ह्याचे, तो नीरव मोदी ह्याचा, त्यांनी पैसा कमावला. हे ह्याचे सगळे बँका लुटून नेले ह्यांनी. मग काय केलं ह्यांनी? शो आणतो ईडी, जे समाज चांगल्या माणसावर ईडी, अँटी करप्शन, त्यालाच हे करतोय. हे कसं झालंय माहिती का? पैसा. आणि ह्यांनी काय केली माहिती का? खरं एक गोष्ट सांगायची गेली, मोदी कारण ठेवलं नाही ह्यांनी काय. हा, मोदींनी आहे ना मार्केटिंग केली स्वतःची. प्रत्येक चॅनल वरती ऍडव्हर्टायझिंग लावत होता माहिती ना. शेतकऱ्यांच्या बियाणे खतावर पण ह्याचा आधी पोटू. मग चुकीचे. 300 रुपयाला 1000 रुपयाला त्याला जीएसटी. आता या गाडी सर्व्हिसिंग करायला गेलो, सिलेंडर 400 काहीतरी 450 ला होता, 1250 ला पोहोचवला. पेट्रोल होतं 73 रुपये. तेल काय 116 रुपये का 70 रुपये गेलं होतं हायएस्ट. खायचं तेल किती होतं राव असं. आणि परत त्याच्यानंतर काय म्हटलं माहिती का मोदी? 100 रुपये सिलेंडर कमी करून आलो. अरे तू 1200 रुपये पर्यंत न्याला, 100 रुपये कमी केलेलं तू हे करतो काय म्हणा? काँग्रेसनं 50 वर्षात 100 रुपये सुद्धा वाढवलं नव्हतं. मग 10 वर्षात जवळजवळ 70-80 रुपये वाढवले. कुठं सांगायचं हे काय समोर म्हणजे हाय मी सांगतो तुला. त्या
टायमिंगला जे होतं तेच बरं होतं, मला तर असं वाटतं. काँग्रेस भारी. हो, भाजपाने फक्त मार्केटिंग केली, नावाखाली पब्लिक गोळा केली, वोटिंग कमावली आणि चालू केलं. असं गेम केला त्यांनी. आव्हान लय मोठी दिली हो, लय मोठी आश्वासन लय मोठी. गाडीच्या पुढे घ्या. चुकीचं गेम. लागलाय. चला चला. थँक्यू. बाहेर या. काटा लग्न आहे भाऊ. वातावरण बघ कसं झालं. हा बस क्या बाय. अरे तू बसा ना झाला. असं का थांबलाय तू? असं तिरका गाडीवर हात ठेवून थांब. कॅमेरा पुस. नाही राहून दे. काय करतोय? किती टाकतोय पेट्रोल? पेट्रोल किती करतोय? हा बोल बोल. 0 पाहिलं नाही काय? 0.5 पाहिलं नाही. हा 0.5 ला आहे. नाही मग कलर रेड दिसतोय. 1000 मध्ये किती आहे? पेट्रोल स्वस्त झालं ना. एवढंच पास होतं ना काय टाकलं. कारण ते 1000. ते पैसे दे. पैसे मोबाईल दे ना मग. गूगल पे कसं दे. हा चल कर पेमेंट. चल येतो पुढे मी. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. बघा आपली कशी झाली. खतरनाक व्ह्यू. असा व्ह्यू रोज पाहिजे आपल्याकडं. तेव्हा कुठं मजा येईल. हे गाईज सी, दिस इज द व्ह्यू. है ना. जास्त वाईट का वाटतं? एक्सपोजर जास्त झालं का? ओके जाऊ नको. नकली प्लॅन करता ना तुम्ही त्याच्यामुळे. म्हणजे मम्मी यार माहिती नाही घरी सांगावं लागतं. मम्मीची जरी परमिशन असेल आणि तरी तिकडचे फ्रेंड्स वाले होते, कुठले त्या कंपनीवाले, म्हणजे हे कंपनीचे ब्रांच होते तिकडे माझ्या कंपनीची. तर मम्मी म्हणे कशाला जाते तू, व्हिडिओ कॉल ह्याच्यावरती बोलले. सगळं अलाउड आहे, जा तुझी. पण माझीच इच्छा नाही जायची. नाही मी जाते. आता मी बाहेर जाऊन आले, हैदराबादला फिरून आले, परत मग इकडे गेले होते तिरुपती बालाजीला. प्रत्येक वेळी मला जायचं त्या तिरुपती बालाजी मला दिल्लीला कोणी घेऊन चला. आम्ही सरोजनी मार्केटमध्ये पहिले घुसायचं. येणार का दिल्लीला? चल जाऊ. माझं फिक्स आहे प्लॅन. कधी? माझ्या पीजीचा मुलगा आहे राधे म्हणून, तो म्हणला सरोजिनी मार्केट मी फिरवतो. चालेल. म्हणजे चालेल म्हणलं. मी फक्त शॉपिंगला येणार आहे. शॉपिंगलाच जायचंय बाळा मला. म्हणे हे झालं ना, ऊन झालं ना की ह्याच्या पावसाळ्यात तू चलशील खरे. मग चल ना, एक काम करू आपण खरंच. नाही जाऊयात. मला मी शॉपिंग लय करेल बाबा. ते आणि मी एका मुलाला हायर करणार आहे, मुलगा एक घेणार आहे. हा तर आपण चौघ कारण बॅग उचलायला नको कोणी बाबा. तुमच्या नाण्याची टांग. नाही सिरियसली, मी बॅग उचलायला एखादा घेऊन राजूला घेऊन घे अगर जर त्याला यायचं असेल तर. नको. इंटरेस्टेड. अदर फ्रेंड्स फक्त. नको बोर होतं ते प्रवास. बोर याला तर बघ ना किती खुशी झाली बघ ना. मला नाही होत बोर. नाही बोर होतो एखाद्या गर्ल्स बॉईज. मी हे नाही मिक्सअप मला नाही आवडत करायला जास्त. ए चला किती वेळ झाले. हाय आयडी क्या आयडी क्या? 5 मिनिटं रिलॅक्स पण देत नाही. आले लगेच. हे कोण आहे? तू काय झाला होता कार्यक्रम. जाऊ दे माझं ते तिथून. काय चल की इकडनं नाही, इकडनं जाऊया ना. चल की. काय बोलला? बर काय बोलला? चेंज करा त्या लोकेशन. तो काय म्हणतोय माहिती का? तो म्हणतोय हे की
मी सकाळी या नाही तर कधी या तुमच्या बरं. एक्स्ट्रा पैसे घेत नाही. लोकेशन मला हे म्हणायचंय आपल्याकडे झोपण्यासाठी असं दिवसा तुमच्याकडे आराम करण्यासाठी काहीच नाही असं. अरे पण आपल्याला एवढ्या लांब जाऊन आराम झोपायला चाललोय का यार? एन्जॉय करू ना. तू जाणार तर जरा 10 वाजेपर्यंत आराम नाही करणार नाही. अरे 10-4-5 तास 4 तास तर असे आपले जातील. आणि तसं पण आपण बाहेर असेल पोरांसोबत ना झोप बीप नसती लागत. हो नसती लागत झोप. हो मी मग मला माझं काही म्हणणं नाही. झाड म्हटलं कसलं हलतंय. तुमच्यासोबत आणि त्या सुगंधाला एक सुंदर नाव सुद्धा आहे. ते काय आहे हे तुम्हाला मी विचारलं होतं. त्याचं उत्तर अर्थातच माझ्याकडे काही जणांनी पाठवलेलं आहे. काय माहिती चुकलेलं आहे म्हणजे त्यांना नाही सांगितलं, स्पष्टपणे सांगितलेलं आहे.